नमस्कार मंडळी. आजची रेसिपी म्हणजे एक आठवण आहे. लहानपणीच्या प्रत्येकाच्या काही ना काहीतरी आठवणी असतात. शाळेला सुट्टी पडली, गावी गेलं की पहिला आजीचा हा नाश्ता ठरलेला असायचा. शिरवळे म्हणजेच रसातल्या शेवया. ते खाऊनच आमच्या दिवसाची सुरुवात व्हायची. रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. सर्वात पहिल्यांदा आपण उकड काढून घेऊया पिठाची. त्यासाठी कढईमध्ये 1 वाटी पाणी गरम करून घेऊया. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा तूप घालायचं आहे. पाण्याला छान उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करायची. यामध्ये आपण पीठ ॲड करूया. 1 वाटी पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 1 वाटीच तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून त्याला झाकण ठेवून 5 मिनिटासाठी छान वाफवून घ्यायचं. हे गरमागरम पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊया आणि चमच्याने त्याला व्यवस्थित स्मॅश करूया, म्हणजे ह्याच्या ज्या पिठाच्या गुठळ्या आहेत ना त्या मोडल्या जातील. पीठ कोमट झालं की आपण त्याला हाताने मळून घ्यायचे. मी हाताला थोडं थोडं पाणी लावते आणि मग आपण हे व्यवस्थित मळून घेऊया. मोदकाची उकड जशी करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढं छान मळाल ना तेवढंच आपल्या ज्या शेवया आहेत ना त्या अगदी मऊसूत होतात. आता पीठ मळून झालं आहे, त्याला आपण 5 मिनिटासाठी असं झाकून ठेवूया. शेवया वाफवण्यासाठी मी इथे इडली पात्राचा वापर करते. तुम्ही मोठी जी जाळी असते ना ज्यावर आपण मोदक उकडतो त्यावर वाफवलं तरीही चालेल. शेवया गाळण्यासाठी इथे मी चकलीचं भांडं घेतलं आणि त्याला बारीक शेवाची जी जाळी असते ना ती लावली आहे आणि सगळीकडून त्याला तूप लावून घेतलं आहे. पीठही आपलं छान मुरलेलं आहे. 10 मिनटं झाली आहेत त्याला मळून. आता आपण त्याला थोडंसं अजून मळून घेऊया आणि त्याचा एक छोटा उंडा घेऊन तो चकलीच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. चला तर आता आपण शेवया गाळून घेऊया आणि मग 10 मिनिटासाठी याला वाफवून घेऊया. आजची आपली ही जी पद्धत आहे ना शेवया गाळायची ती अगदी सोपी आहे, त्यामुळे हात भाजलाही जात नाही. पण पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो आणि गावी जायचो तेव्हा चुलीवर एक मोठं पातेल्यात पाणी गरम करायचं. त्यामध्ये हे जे पिठाचे उंडे आहेत ना ते वाफवले जायचे. ते गरमागरम उंडे मग तांब्याच्या किंवा लाकडाच्या सोऱ्यामध्ये घालून मग शेवया गाळल्या जायच्या. पण त्याची एक वेगळी मजा होती. शेवया छान वाफवून होईपर्यंत आपण रस करून घेऊया. मी इथे अर्धी वाटी नारळ खवून घेतला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि अगदी चिमूटभर मीठ घातलं आहे. त्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि त्याला वाटून घ्यायचं आणि त्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला नारळाचा रस काढायचा आहे. आणि ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळा अशीच रिपीट करायची आहे. सगळा रस आपला काढून झाला आहे. त्यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आहे आणि मी 1 वाटी गूळ घातलं आहे. याला आपल्याला फक्त 2 मिनटं गरम करून घ्यायचं आहे. जास्त उकळवायचं नाही आहे, कारण नारळाचं दूध फाटू शकतं. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. सगळ्यात शेवटी मी यामध्ये केसर घातले, जे ऑप्शनल आहे. तुम्ही वेलची पावडरही घालू शकता. रस आणि शेवया दोन्ही तयार आहेत. मी इथे गॅस बंद करून 5 मिनटं असंच याला ठेवलेलं होतं आणि आता आपण याची मस्तपैकी प्लेटिंग करून घेऊया. ह्या रसातल्या शेवया म्हणजे अगदी हेल्दी ऑप्शन आहे नाश्त्यासाठी, कारण तांदळाचं पीठ आहे, शिवाय नारळाचं दूध आणि गूळ, म्हणजे तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता. अगदी आवडीने खातात ते. कोकणातला आता अगदी फेमस प्रकार आहे नाश्त्याचा. तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल मला खात्री आहे. आणि कसा झाला तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हां. ही खाण्याची पण एक पद्धत आहे. शेवया घ्यायच्या, रस घालायचा आणि हाताने मस्तच चुरून खायचा. आता व्हिडिओ करते ना म्हणून मी असं चमच्याने दाखवते, पण नंतरही मी तशाच खाणार आहे हाताने. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.